नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खरंच मन हलकं करणारा आणि आनंद देणारा आहे. इतके दिवस तणाव, गैरसमज, राग पाहिल्यानंतर आज अखेर दिलासादायक क्षण बघायला मिळणार. आज पार्थने खूप मोठं पाऊल उचललं. त्याचबरोबर नंदिनी देखील देशमुखांच्या घरी आलेली दिसते. आणि आजच्या भागातला सगळ्यात गोड सीन म्हणजे पार्थ काव्याला तिच्या एक्झाम सेंटरपर्यंत सोडवायला देखील जाणार आहेत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड पाहून खरंच चेहऱ्यावर आपोआप स्माईल आलेली आहेत. चला सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आता आपल्याला माहिती की पार्थ नंदिनीकडे गेलेला असतो आणि तिला सांगत असतो की गेले कित्येक दिवस मला या क्षणाची भीती वाटत होती. फेस करायची हिंमत नव्हती माझ्यात. सतत असं वाटायचं जेव्हा काव्य आणि जीवा एका घरात एकमेकांसमोर येतील तेव्हा त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ती म्हणजे 16 डिसेंबरचा तो फोटो. कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना आपल्यासाठी. प्रेक्षकांनो, इथे दोघांच्याही मनाची अवस्था सेमच असते. पार्थ म्हणतो की मीही ते विसरण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न म्हणजे बाहेरून फोटो फ्रेम पुसण्यासारखं होतं. पार्थ म्हणतो की धूळ नात्याला लागली होती, मग बाहेरून पुसून काय अर्थ. पार्थ म्हणतो की शेवटी तो क्षण आलाच. आणि पार्थ नंदिनीला सांगतो की शेवटी जीवा आलात. आणि काव्य आणि जीवा एकमेकांसमोर, एकमेकांजवळ, इतके जवळ. जीवा रडत होता आणि काव्या जीवाच्या डोक्यावर हात ठेवून थोपटत होत्या, त्याला धीर देत होत्या. पार्थ म्हणतो की नंदिनी, मी विटनेस केला तो क्षण. आज ते दोघं एकमेकांच्या समोर होते. पार्थ म्हणतो की आई बाबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात खरंच कुठला वाईट वेगळा विचार आला नाही. आणि हे ऐकून मात्र नंदिनीच्या पण चेहऱ्यावर हसू दिसतं. पार्थ म्हणतो की मला तो फोटो देखील आठवला नाही. पार्थ म्हणतो की जसे आपण एकमेकांना धीर देत होतो ते आठवलं. पार्थ नंदिनी परिस्थितीशी भिडलेले पण आपल्या पार्टनरशी लॉयल असणारे, एकमेकांशी बोलून लग्नाची उमेद जागवणारे. पार्थ म्हणतो की शेवटी प्रेम जिंकलं नंदिनी. 16 डिसेंबरमुळे आपल्या नात्याला लागलेली धूळ आज पुसली गेली. आणि बघा, पार्थ म्हणतो की आज मला सगळं लख्ख दिसत आहेत नंदिनी. आणि हे ऐकून नंदिनीला देखील छान वाटतं. ती तिचे डोळे पुसते आणि तिथे जाऊन बसते. आणि आता पार्थ नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की मी आज जे काही बोलणार आहे ते नंदिनीचा मित्र म्हणून नाही तर जीवाचा मोठा भाऊ म्हणून बोलतो. पार्थ नंदिनीला म्हणतो की गेले 21 दिवस जीवाने जे काही प्रयत्न केले ते तुम्ही बघितलेत. पार्थ म्हणतो की नाही, मी फोर्स तर करणार नाहीये तुम्हाला. देवाला प्रार्थना करेल, जशी आमच्या नात्यावरची धूळ पुसली गेली तशी आता तुमच्या नात्यावरची सुद्धा धूळ पुसली जावी. पार्थ म्हणतो की कारण आपले पार्टनर्स आपल्यासोबत लॉयल आहेत, ते आपल्याला कळलेलं आहेत. आता फक्त मान्य करायची गरज आहे. पार्थ म्हणतो की आपण काय म्हणायचं नंदिनी, आपण मोठी भावंड आहोत, समजूतदार आहोत. पण आता आपली लहान भावंड आपल्यापेक्षा मोठी झाली आहेत. त्यांना पटलं आहे की संसार हा दिवाळी इतका सुंदर आहे. पार्थ म्हणतो की मी तुम्हाला म्हणालो होतो ना की एक दिवस असा येईल त्याला हा दिवसरूपी बॉम्ब आठवणार देखील नाही. ते कंदिलाच्या पर्यायाने दिवाळीचे सुद्धा प्रेमात पडतील. ते प्रेमात पडले. पार्थ म्हणतो की ऐन फेब्रुवारीत आपल्या नात्याची दिवाळी लखलखली आहेत नंदिनी. पार्थ म्हणतो की आपण आता आपल्या मनाच्या अंधारातनं बाहेर सुद्धा येऊयात. आपल्या लहान भावंडाचा मोठेपणा एक्सेप्ट करूयात. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता पार्थ घड्याळाकडे बघतो आणि म्हणतो की 11:11. आजपर्यंत मी काव्यासाठी मॅनिफेस्ट करत होतो. पार्थ म्हणतो की पण आता मी जीवानदिनीसाठी मॅनिफेस्ट करणार आहे. पार्थ म्हणतो की युनिवर्स #नंदिनी येना. आणि प्रेक्षकांनो असं बोलून पार्थ तिथनं निघून जातो. आणि प्रेक्षकांनो आता रात्र होती, आता सकाळ देखील झाली आणि ही काव्या झोपेतून उठलेली आहेत. आणि बघा समोर तिचा बोकुडी असतो. त्याला बघून म्हणते की गुड मॉर्निंग मिस्टर बोकुडी. आणि म्हणते की काय तुला मॉर्निंग किस पाहिजे. काव्या त्याला म्हणते की लबाड होत चाललाय ना तो दिवसेंदिवस. काव्या म्हणते मग मी पण मॉर्निंग किस तुला नाही देणार तर कोणाला देणार. आणि प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा काव्या त्याला किस करायला जाणार तर तो बोका खाली पडतो. आणि ती म्हणते की खाली कसं काय गेला, झोपेत आहेस का काव्या, काय चाललंय. काव्या त्याला म्हणते तुला जर मॉर्निंग किस पाहिजे तर तू खाली गेलास कशाला. आणि म्हणे मला मॉर्निंग किस पाहिजे. आणि काव्या त्याला पकडणार आणि तो मागे मागे होत चालतो. आणि काव्या म्हणते की पकडतेच आता. काव्या म्हणते की अरे काय चाललंय बुकुडी. त्याला पकडायला जाते तर तो मागे मागे
जातो आणि बघा त्याला पकडण्यासाठी काव्या त्याच्याकडे सरकं जाते आणि तो बोकडी मागे मागे येत जातो आणि बघा मागे मागे आल्यानंतर पार्थ तिथेच बसलेला असतो आणि काव्याची पार्थची जोरात टक्कर झालेली असते आणि काव्या पार्थला समोर बघते तर काय चिडते ती. काव्या त्याला म्हणते की देशमुख तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होता का? पार्थ देखील म्हणतो की हो. आता बघा काव्या खूप चिडते आणि म्हणते की पार्थ तुम्ही असं करता, तुम्ही आता बघतेच मी तुमच्याकडे. आणि पार्थ देखील घाबरला जातो आणि दोघेही उठून उभे राहतात. काव्या त्याच्यावर चिडते आणि म्हणते की हो काय आगाऊपणा आहेत हा देशमुख. पार्थ म्हणतो तिला की आगाऊपणा नाहीये हा काव्या म्हणते नाही आगाऊपणा तर नाहीच हा, अफसटपणा आहेत हा. पार्थ तिला खुशाल म्हणतो की शिकलो कोणाकडून? तुमच्याचकडून. पार्थ तिला आता प्रत्येक गोष्टीची आठवण करून देत असतो. तिला म्हणतो की संक्रांतीचा दिवस आठवतो ना तुम्हाला, हा बोका आणि मी आणि प्रेक्षकांना आता काव्याला देखील तो क्षण आठवलेला असतो आणि तो देखील त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे की कसं ह्या काव्याने तो बोका पार्थच्या रूम बाहेर ठेवला होता आणि पार्थ त्या बोक्याला आधी लाथ मारणार पण नाही. तो बोलला की तू माझ्या त्या बोक्याच्या मागे मागे जातो आणि त्याला डायनिंग टेबलचं खुर्ची लागून डोक्याला. आणि त्यानंतर बघा प्रेक्षकांना हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि इकडे आता काव्या म्हणते काव्याला संताप आलेला असतो त्याच्यामुळे ती म्हणते 10, 9, 8, 7 आणि 6 नंतर मध्ये तुम्ही भारतातल्या टॉप 30 नाही टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना, तुम्ही काव्याला कॉपी करताय? आणि पार्थ म्हणतो की 10, 9, 8 हे काय पिताश्रीने शिकवलेत का तुम्हाला? पार्थ म्हणतो की तुम्ही माझी कॉपी करता तर मी तुमची कॉपी केलं तर काय झालं? प्रेक्षकांना माहिती ना 10, 9, 8, 7 हे पार्थनेच शिकवलेलं असतं काव्याला राग कंट्रोल करण्यासाठी, म्हणून पार्थ तसा बोललेला आहे. पार्थ आता म्हणतो की हा घ्या बोका, परीक्षेत कॉपी करू नका माझी. सेंटर कुठे आलेत माहितीये ना? पार्थ म्हणतो की पुण्याला. कुठलं? विजय अकॅडमी सेंटर, कोथरूड. आणि काव्या म्हणते की 1 मिनिट, हे सगळं तुम्हाला कसं माहीत? आणि पार्थ म्हणतो की बाय रोड 3.5 तासाचा प्रवास आहे. आता काव्या खूप आनंदात असते आणि त्याला म्हणते की तुम्ही मला सोडवायला येणार आहेत का देशमुख? पार्थ म्हणतो की मी असं कधी बोललो? काव्या म्हणते की आता तुम्ही सगळं सांगितलं ना, माझं सेंटर कुठे आहे ते, कुठल्या शहरात आहे, किती वेळ लागणार, 3.5 तास लागणार, एवढी सगळी माहिती आहे तुमच्याकडे, म्हणून मला असं वाटलं की तुम्ही मला सोडवायला येणार आहेत. पार्थ म्हणतो काव्या म्हणते की या ना. पार्थ म्हणतो की मी टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक आहे. कामाचं प्रेशर खूप आहे तो, मला नाही जमणार यायला. पार्थ म्हणतो की असंही बोकडीला विचारा ना तुमच्या, असंही त्याच्यासोबतच गप्पा मारत असतात ना, जा त्याला घेऊन विचारा ना त्याला, काय रे गाडी येते का तुला? आणि इकडे बघा ना प्रेक्षकांना खरंच कमालीचा सीन आहे हा. आणि पार्थ म्हणतो की आणि हो काव्या जात असते आणि म्हणतो की खाली टक्कर शिंग. पार्थ चिडते आणि म्हणते की काव्या चिडते आणि म्हणते की काही मिळणार नाही तुम्हाला टक्कर बिक्कर. काव्या म्हणते की ते काय ना, ऑलरेडी ज्या माणसाला 100 शिंग आलेली असतील त्याला अजून एखादं शिंग आलं तरी काही फरक पडत नाही. काव्या त्याला म्हणते नाही देणार मी तुम्हाला टक्कर. आणि इकडे काव्या तिच्या बोक्याला म्हणते तुला तर ना मी मॉर्निंग किस देणारच नाहीयेत. इकडे पार्थ म्हणतो की का? आणि पार्थ म्हणतो की बघा कामाला जायचं आहे, वर्क प्रेशर खूप आहेत. काव्याला असं वाटलं की तोच का म्हणाला की काय. पार्थ तिला म्हणतो की जा तुम्ही अभ्यास करा. प्रेक्षकांनो इकडे पार्थ आहे ना, पार्थ तुम्हाला एक गंमत सांगते. पार्थ आता नव्याने काव्याच्या प्रेमात पडलेला आहे. म्हणजे आता त्याला तिचं रागवणं, चिडणं, हसणं, बोलणं हे सगळं आता परत त्याला आवडायला लागलेलं आहे. आणि आता काव्या तिच्या रूम मध्ये गेलेली असते. आता आपण इकडे नंदिनीचं बघू. आता ही नंदिनी सारखी खिडकी उघडून लॉनकडे बघत असते आणि तिला ते सारखं जीवाचाही भास म्हणजे ते आठवत असतं की आता तिने बाल्कनीतनं कसं जीवाला अंघोळ घातली होती ते. आणि तो सीन त्यांनी इथे व्हिज्युअलाइज देखील केलेला आहे. आणि बघा तेवढ्यात शारदा काकू तिथे येतात आणि जोरात तिला बाजूला करून खिडकी लावतात. मग त्यामुळे नंदिनी म्हणते की अगं आई काय हे? शारदा काकू म्हणतात की आता कशाला खिडकी उघडून बघतेस? शारदा काकू म्हणतात की वाऱ्याने आता आपली दिशा बदलली आहे, बाहेर सगळा रखरखाट आहे आता. तिला म्हणतात की चल नाश्ता करायला. आणि प्रेक्षकांना आता त्या नाश्ता देणार तर नंदिनी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की आई
तू चिडलीस का माझ्यावर? त्या म्हणतात की छे छे, मी नाही चिडलीये. त्या म्हणतात की मी एकदम खुश आहे तू जीवांना पाठवलंस. त्या म्हणतात की नसता डोक्याला ताप झाला होता तो पोरगा म्हणजे. शारदा काकू म्हणतात की बरं झालं ते निघून गेले ते, म्हणजे आता तुझ्या बाबांचा रागाचा पारा देखील चढणार नाही आणि तुझाही. आणि शारदा काकू नंदिनीला म्हणतात की घे नाश्ता करून घे. मग नंदिनी इकडे आईचा हात पकडते आणि म्हणते तुझा राग कळतोय ग मला. त्यावर शारदा काकू तिला म्हणतात की मला ना तुझा रागही कळत नाही आणि तू देखील कळत नाहीये. शारदा काकू एकदम बरोबर बोलल्या. त्या म्हणतात की ते इथे होते तेव्हा तू रुसून बसायचेस. त्या म्हणतात की त्या पोराचा जीव नुसता झिजला आहे तुझे रुसवे फुगे काढून, आणि आता तो तिथे नाहीये तर सारखी बाल्कनीतनं लॉन कडे बघत असते. कशासाठी? आणि आता नंदिनी बघा मान्यच करत नाही की ती लॉन कडे सारखी बघत असते ते. मग कशासाठी बघते ते आता शारदा काकू पुढे बोलणार. मग इकडे नंदिनी म्हणते की असं काही नाहीये. नंदिनी म्हणते की म्हणजे जीवांना बघण्यासाठी मी बाल्कनीत जात नाहीये. इकडे आता शारदा काकू म्हणतात की छे छे. ते म्हणतात की अगं तू तर लॉन मधलं गवत किती वाढलंय ते बघण्यासाठी जाते बाल्कनीत. शारदा काकू म्हणतात की नंदिनी तू जगाला फसवू शकते पण स्वतःच्या मनाला नाही. हे तर अगदी खरं बोललेले आहेत शारदा काकू. म्हणजे नंदिनी वरवर दाखवते वेगळं आणि मधामध्ये असतं ते वेगळं. आणि आता शारदा काकू म्हणतात की आतापर्यंत लोक तुला म्हणत होती पण आता मीच तुला सांगते गेट वेल सून नंदिनी. आणि शारदा काकू म्हणतात की आता या घरामध्ये परत आणि पुन्हा उदास शांतता पसरणार. तेवढ्यात बाबा रूम मधनं बाहेर येतात आणि मोठ्याने ओरडतात मी शांत आहे म्हणून गैरफायदा घेतात का तुम्ही? 2 आठवड्यांची डेडलाईन दिली होती ना क्लायंटने, ती संपली. तुम्ही 3दा व्हिज्युअल पीपीटी तयार केलं पण क्लायंट काय खुश होत नाही. आणि हे नंदिनी आणि शारदा काकू देखील त्यांचं बोलणं ऐकत असतात. प्रेक्षकांनो ही पीपीटी तर आपल्याला माहितीये जीवा उत्तम प्रकारे करू शकतो, पण आता बाबा देतील का जीवाला ही पीपीटी तयार करण्यासाठी? बाबा चिडतात आणि म्हणतात की आता माझा स्टाफच इतका बिनकामाचा असेल तर त्यांना कामावर का ठेवावं मी? इकडे धनंजय काका म्हणतात की राहू द्या बघतो मीच काय करायचं ते, आणि फोन ठेवतात. खूप संतापलेले असतात ते. नंदिनी त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की बाबा कशासाठी एवढं चिडतायत तुम्ही? ती म्हणते की मी पाणी आणते तुमच्यासाठी. आणि बघा आता खरं तर टेन्शन कामाचं असतं. आता नंदिनी त्यांना पाणी घेऊन येते आणि त्यांना पाणी प्यायला देते. नंदिनी त्यांना म्हणते की आता मला सांगा काय झालं एवढं चिडायला? आणि बाबा आता तिला सगळं सांगतात. ते म्हणतात काही नाही ग, आजच्या आज मला व्हिज्युअल पीपीटी तयार करायचं आहे. वेळेत तयार करू नाही दिलं तर एखादं मोठं प्रोजेक्ट माझ्या हातनं जाणार आहे. यावर नंदिनी त्यांना म्हणते की मी काय म्हणते बाबा, तुम्ही त्या प्रोजेक्टचे डिटेल्स मला देता का? नंदिनी म्हणते की माझा ना एक मित्र आहे, तो व्हिज्युअल पीपीटी करतो आणि तो एकदम हुशार आहे, याच लाईन मध्ये आहे. आणि प्रेक्षकांना आता नंदिनीचा मित्र वगैरे कोणी नाही, नंदिनीचा नवराच असतो तो. आणि इथे नंदिनी म्हणते की मी त्याला सांगते तुमचं काम एकदम परफेक्ट करेल तो. आता धनंजय बाबा एकदम आनंदी असतात. ते म्हणतात की अरे वा, कोण आहे तुझा मित्र तो? आता नंदिनी काही नाव सांगत नाही. असो, इकडे आता हा जीवा बघा जिम वरनं आलेला असतो असं दिसते आहेत. आणि इकडे जीवा आल्यानंतर म्हणतो की आशाताई माझं ब्रेकफास्ट लावा, आणि तिथे येऊन बसतो. आणि बसल्यानंतर पाणी वगैरे पितो आणि तेवढ्यात तिथनं पार्थ येतो आणि त्याच्यासाठी बॉईल केलेले अंडे घेऊन येतो. आणि आता हा जीवा त्याच्याकडे बघतो, त्याचा भी नाराज असतोच तो त्याच्यावर. पार्थ म्हणतो की अरे खा. जीवा म्हणतो नाही नको. पार्थ म्हणतो की तुला हवं तसं बॉईल केलं आहे, छान सॉल्ट अँड पेपर टाकलाय, खा. पार्थ त्याला म्हणतो की अरे प्रेमानं देतो आहे, खा ना. आणि जीवा त्याला म्हणतो की हे प्रेम किती तासांसाठी टिकणार? पार्थ म्हणतो की काय म्हणायचं आहे तुला? जीवा म्हणतो की हाच पॅटर्न ना तुमचा सध्याचा. प्रेक्षकांना आता जीवाच्या जागी अगदी बरोबर आहे. जीवा म्हणतो की तू आणि नंदिनी तुम्हाला प्रेमाचा अटॅक येतो, तेवढ्या वेळात तुमचे डोळे, तुमची स्माईल, पाठीवरचा हा सगळ्यात प्रेम असतं, आणि मग अचानक प्रेमाचा ॲनेस्थेशिया उतरतो आणि मग तुम्ही आम्हाला आधीसारखे हेट करायला लागतात. आता जीवा सांगतो की रिक्षात राहत होतो ना, असं बऱ्याचदा घडलं आहे. तेव्हा नंदिनी माझ्यासाठी जेवण पाठवायची, नजर द्यायची, स्माइल द्यायची, सहानुभूती देखील दाखवायची, अटेन्शन सुद्धा द्यायची, आणि अचानक सीझन चेंज, वाऱ्याचं एक झुळूक आणि प्रेमाची पानं कुठे गळून पडायची. आणि जीवा म्हणतो की तूही काव्यासोबत तेच केलं असणार. तर जीवा म्हणतो की आमचा ना हाच प्रॉब्लेम आहे.
तुम्ही आम्हाला जरा प्रेम दाखवलत ना तर आम्ही कुत्र्याच्या भोसाट पिल्ल्यासारखे तुमच्या मागे मागे येतो. नंदिनीने तेच केलं, तूही तेच करत असशील काव्यासोबत. आणि प्रेक्षकांनो इकडे पार्थ पण जिव्हाचा सगळा मनातला राग काय असेल ते सगळं बाहेर येत असतं. त्यामुळे पार्थ देखील ते शांतपणे ऐकत असतो. त्यानंतर हसून एक स्माइल देऊन त्याच्याजवळ बसतो आणि म्हणतो की नॉट एनी मोर. जीवा म्हणतो की रिअली. पार्थ म्हणतो की या रिअली. आणि पार्थ म्हणतो की अरे काल रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र बघितलं. आता इकडे बघा जीवाचा परत आता थोडंसं टेन्शन येतं त्याला. पार्थ म्हणतो की तू रडत होता आणि काव्या तुझ्या डोक्यावर हात ठेवून थोपटत होत्या. आणि बघा आता जीवाला असं वाटलं की पार्थ दादा गैरसमज करून घेईल. त्यामुळे जीवा म्हणतो की हे बघ दादा, तू जे काल रात्री पाहिलंस आणि पार्थ उठतो जे पाहिलं ते चांगलंच माहिती आहे जीवा. जीवा म्हणतो की आमच्यात काहीच नाहीये. पार्थ म्हणतो की खरंच आहे, तुमच्यात काहीच नाहीये हे माहिती आहे मला. आणि पार्थ म्हणतो की हे मला काल रात्री पटलं. तो म्हणतो काल रात्री नाही, काव्याशी बोललो ना तेव्हाच पटलं होतं, पण काल रात्री त्यावर शिक्कामोर्तब झाला. पार्थ म्हणतो की छोटे, तुम्ही दोघे वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला सांगत होता, पण खरा प्रकाश काल रात्री पटला. पार्थ म्हणतो की जसा माझ्या डोक्यात पडला प्रकाश थेट मी नंदिनीकडे गेलो. जीवाला आनंद होतो. तो म्हणतो काय तू नंदिनीकडे गेला होतास? आणि बघा पार्थ म्हणतो की सेम गेले हीच अवस्था झाली होती माझी सुद्धा 20-22 दिवस. काव्याबद्दल मला बरंच काही वाटत होतं. मी हे असं स्वतःला मागे खेचत होतो. पार्थ म्हणतो की तुझी नंदिनी काही बरी नाही, काव्याबद्दल मला आता काहीच वाटत नाहीये. जीवा म्हणतो की हे तू काव्याला सांगितलंस, आई बाबांना सांगितलंस? पार्थ म्हणतो की नाही, अजून कुणालाच बोललो नाहीये. पार्थ त्याला खाऊ घालतो आणि हा जीवा हात पकडतो आणि म्हणतो की आधी जाऊन सांग त्यांना आणि सगळ्यांसमोर सांग, मग मी मानेल. का जीवा म्हणतो की तुम्ही बाउंड्री लाईन पर्यंत येऊन परत जाता. अरे पार्थ म्हणतो की मी बोलेल काव्याशी, पण तू नंदिनीशी कधी बोलणार आहे? जेव्हा पार्थ म्हणतो की फेब्रुवारी सुरू झाला. जेव्हा म्हणतो की हा मग त्यात काय? पार्थ म्हणतो की 14 फेब्रुवारीला काय असतं हे मी सांगायचं तुला? पार्थ म्हणतो की बोल, कधी बोलणार आहेत नंदिनीशी? जेव्हा म्हणतो की ऐक ना, तू तुझं सॉर्ट आउट कर, मी माझं बघेन बोलायचं की नाही. जीवा म्हणतो की मी कोणाच्याही मागे जाणार नाही, तिला वाटलं तर ती येईल माझ्या मागे. पार्थ म्हणतो की मागे आली तर? पार्थ म्हणतो की नंदिनी जर तुझ्या मागे आल्या तर तुझी माफी मागितली तर माफ करशील ना? आणि जीवा म्हणतो की ते मी बघेल रे, तू जा आणि आधी काव्याशी बोल जा. तेवढ्यात काव्या खाली येते आणि पार्थ म्हणतो की बोलणारच आहे काव्याशी, त्यांची उद्या महत्वाची परीक्षा आहे, उगाच मी आता काही बोललो तर त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. आणि काव्या तेवढ्यात त्याला म्हणते की का जाईल? काव्या त्याला म्हणते की तुमचा काय संबंध? आणि आता बघा तेच डिश घेऊन आता पार्थ जीव काव्याकडे येतो आणि म्हणतो की काय संबंध म्हणजे मी तुमचा फोकस हलवू शकतो. आणि पार्थ म्हणतो हे खाणार का? काव्या म्हणते की नाही नको. पार्थ म्हणतो हे खाल्लं तर मी तुम्हाला सोडवायला येईल परीक्षेला. आणि बघा हा काव्याला हे अनएक्सपेक्टेड होतं. ती म्हणते एक मिनिट, काय बोलला तुम्ही? काय काय ऐकलं काय मी? आणि पार्थ तिला घास देखील बरवतो आणि म्हणतो की करेक्ट ऐकलं तुम्ही. पार्थ म्हणतो की आता तुम्ही हे खाल्लत ना तर परीक्षेला सोडवायला येईल मी तुम्हाला. आणि पार्थ काव्याला म्हणतो की मी काय म्हणतो, जेवण करून आपण दुपारीच निघूयात. आता स्वतःच काव्या कन्फ्युज झालेली असते. टायर पंक्चर झालं किंवा रस्ता बंद असेल तर टेन्शनने हार्ट बंद पडेल माझं. पार्थ म्हणतो की म्हणूनच आपण आज दुपारीच निघूया. आणि आता जीवाच्या पण चेहऱ्यावर आपण यांचा संवाद बघून हसणं म्हणजे स्माइल बघतोय. पार्थ म्हणतो की म्हणूनच इतक्या मोठ्या परीक्षेला जाताना बरोबर टाइम करूयात ना, तिथे जाऊन सेटल होऊयात. आणि प्रेक्षकांना आता इकडे काव्या आपण बघा त्याला पकडते आणि जोरात त्याच्या डोक्याला टक्कर देते. पार्थ म्हणतो की काय करताय? काव्या म्हणते की मगाशी टक्कर द्यायची राहिली होती ना, आत्ता दिली. काव्या म्हणते की नाहीतर काय होईल, माझ्या या शिंगेश्वर महाराजांना शिंगे येतील. आणि बघा जीवा पण हसत असतो. पार्थ म्हणतो की चला मग आवरायला घ्या बॅग, तुमची सुद्धा आणि माझी सुद्धा. आणि पार्थ म्हणतो की बरं ऐका, मीच भरतो आपल्या दोघांची बॅग. आणि पार्थ म्हणतो की पुढच्या काही तासात काव्याचा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे, रेडी व्हा. आणि इकडे बघा काव्या लाजते. तेवढ्यात आपण बघतो की नंदिनी म्हणते की ऑल द बेस्ट काव्या, आणि सगळ्यांचं लक्ष आता नंदिनीकडे जातं. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आणि काव्या म्हणते बघा नंदिनी ताई मला भेटायला, मला ऑल द बेस्ट करायला आलीये, पण तिची नजर दुसरीच कोणाला तरी भेटायला आली नाही. आणि बघा जीवा तिथनं निघून जातो. काव्या नंदिनीला म्हणते की खूप दुखावला आहे जीवा, पण आपण देशमुखांच्या सुना आहोत, देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कुणाला माहित असणार आहे. आता इकडे बघा पार्थचं नेहमी सारखंच तो म्हणतो की जरा सुटकेसवर बसा ना, तुमच्या वजनाने ती बॅग खाली जाईल आणि चैन लागेल. आणि काव्या म्हणते की काय भरताना बॅग मध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस
आणि इकडे ही काव्या बॅग उघडते आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो, मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून